जी वाटतंय ते बोला. उगाच ताणत बसण्यात काय अर्थ नाही. बी क्लिअर. नाही कसं आहे भैया, विषयच असा आहे की सगळ्यांची बोलल्याशिवाय मला काय सांगता येईना झालंय. अहो मामा 2 दिवस झाले या गोष्टीला, अजून घरी नाही बोलले तुम्ही. नाही नाही, काय झालं माहितीये का, शीतल तिकडे गेली ना आणि आजा बी तिकडेच आहे. मग अर्र. ते तिकडे नाही का दोघं? हा, मग आता नाही मी विचारतो त्यांना, म्हणजे बोलून घेतो त्यांच्याशी. मामा तुम्हाला क्लिअरच बोलतो. आम्हाला जी वाटतंय ती मनापासून वाटतंय, एकदम स्ट्रॉंगली वाटतंय. म्हणजे जयश्री बरोबर लग्न करण्याबद्दल. बाकी तुम्ही जे म्हणाल ते आम्हाला मान्य. मी काय तुमच्या शब्दाबाहेर नाही. होय की, पर अरे बघा काय म्हणतात घरचे, सांगा. होय सांगतो. हा मामा, अध्यक्ष काय म्हणले? अध्यक्ष? हा म्हणजे कोण, ही का? हा म्हणजे त्यांचं काय मत पडलं, त्यांचं काय ओपिनियन आलं? अरे काय झालंय, शीतल इथं नसल्यामुळे तिच्यावर कामाचा लोड आलाय. आम्ही त्यामुळं बोलता बोलता राहिलं आमचं पण. मामा मला माहिती आहे तुमच्या मनात एकदम क्लिअर की आम्हाला नाही म्हणायचं. नाही नाही यार, तसं काय नाही. म्हणजे आहे का? नाही म्हणजे काय काय सांगावं तीच कळना बघ मला. जे म्हणत आहे ते बोला मामा. तुम्ही अजून मामी बरोबर बोलला नाही, जयश्री बरोबर बोलण्याचा तर प्रश्नच येत नाही. अरे म्हणजे कसं आहे भैया, आम्ही नवरा बायको बोललो की जेडीशी बोलून घेतो की आम्ही. बघा, नाहीतर सगळे हो म्हणतील आणि ऐन टायमाला जयश्री नकार द्यायची. नाही नाही तसं काय नाही, आम्ही सगळे बोलतो की तिच्या बरोबर. बघा मग सांगा आम्हाला, पाहिजे तर आम्ही घरी येतो रीतसर बोलणी करायला. नाही नाही मी सांगतो की कधीपर्यंत? काय 2 दिवसात सांगतो. परवा मामा आपण बोललो होतो. बरं ठीक आहे, हरकत नाही, येतो आम्ही 2 दिवसांनी परत. होय सांगतो की. सांगा नक्की. हा, चारी बाजूने विचार करा. हा, येतो आम्ही. बघा म्हणजे नाही म्हणण्यात कोणाचा फायदा नाही. हा, नीट विचार करा. येतो मी. बर. जीजी, अहो जीजी, जीजी. कोण आहे र? अहो मी आशिष. काय रे आशिष, काय काम काढलीस? अरे शीतल गेली की तिकडे आसामला. अहो ते माहिती आहे की मला. मग अहो शीतल वहिनीने घरी जाऊन यायला सांगितलंय. सगळं व्यवस्थित आहे ना? आहे की समजा नीट. का काय झालं र? अहो शीतल वहिनी काळजी करत होती ना, काय झालं का काय घरी म्हणून. आहे का आता हे काय नवीनच म्हणायचं? अहो आता तिनं मामी आणि जयश्री ताईला इतका फोन लावला आणि त्यांनी उचललाच नाही तर काळजी वाटणारच ना तिला. म्हणून तर मी आलो नेमकं काय झालं ते बघायला. अरे पण फोन उचलला नाही असं कसं होईल? थांब मी विचारते. पुष्पा, ए पुष्पा, काय बाहेर ये. आले? थांब आता तिलाच विचारते म्हणजे कळल. अगं ह्यो आशिष काय म्हणते बघ की. काय र? अहो नाही म्हणजे घरी कोणी शीतल वहिनीचा फोनच उचलत नाही ना, म्हणून आलतो. मग काय आता तिच्या वतीनं तू चौकशा करायला आलायस काय? अगं त्या पोरगीला काळजी वाटत असेल म्हणून तिने ह्याला पाठवलं असेल. तर आता तिकडे गेली तर तिकडच बघाव ना. अगं पण तुम्ही कोणी फोन का नाही उचलला तिचा? आता हातातली कामं सोडून तेवढंच करत बसते. अगं पुष्पे, पण फोन उचलून सांगायचं तिला. तेवढंच करत बसते. हाय का आता ती जयडी दिवसभर त्या मोबाईल मध्ये डोसकं घालून बसली असतीच की. मग तिला काय होत होतं फोन उचलायला? हे बघा जीजी, अजिबात माझ्या पोरगीला काय म्हणायचं नाही. ती फोन मध्ये डोसकं घालून बसते एवढंच दिसतंय व्हय तुम्हाला? आणि शीतल गेल्यापासनं गोट्यातल्या कामापासनं ती स्वयंपाकापर्यंत सगळं करती, ती नाही दिसत होय तुम्हाला? पण काय बी म्हणा, तुम्हाला का नाही नातीपेक्षा लेकीच्या सुनाचाच लय पुळका आहे. हे बघ पुष्पे, माझं ना दोघींच्या सारखंच प्रेम आहे
आणि तुम्हाला एवढी कामं होती तर मला द्यायचा होता फोन, मी बोलले असते फोनवर. होय, मग एवढंच नाच सुनासोबत बोलायची हौस आहे तर लेकाला सांगाव ना एखादा फोन घेऊन दे म्हणून आणि बसाव बोलत. हे असं आहे बघ, सांगाय गेलं की टांगाय नेतात. आता त्या पोरगीला काय एवढं महत्वाचं बोलायचं होतं काय माहित. मी लावून देऊ का? माझ्या फोनवरून बोला. नको, तू जा. अरे उगाच त्याच्यावरनं ही आमची फेडरेशन अध्यक्षा काहीतरी बोलायची मला. असू दे, समाधान आला की मी बोलते मग. तसं काय काळजी करायचं नव्हतं ना. नाही नाही, सहजच करत होती. बर, तू ये. हा, येतो जीजी. हा आशा, बोल की. शीतल वहिनी, मी घरी जाऊन आलो. मग सगळं आहे ना व्यवस्थित? हा, म्हणजे हाय तसं. काय रे? काय झालं? खरं खरं सांग मला. शीतल वहिनी, अगं घरात हाय सगळं नीट. फक्त जीजींनी मामींना फोन का नाही घेतलं विचारलं तर त्या चिडून बोलल्या. चिडून? हा, चिडून. त्या म्हणल्या की मी कामात होते ना म्हणून नाही घेतला. मला म्हणल्या तुला काय चौकशी करायला पाठवलंय काय? असं बोलल्या वय? हा, आणि काय? काय नाही. आता सांगतोस का? म्हणजे रागाच्या भरात मामी जीजींना बोलल्या काय? हेच की एवढं बोलावंसं वाटतंय तर लेकाला फोन घेऊन द्यायला सांगा आणि मग बोलत बसा. हा, मी बघते. तू ठेव फोन. हा. आणि हा, कुणाला काय बोल नका सा. नाही. मामी आणि का चिडल्या असतील? माझं तर काय चुकलं नाही ना. मी आधीच फोन केला पाहिजे होता म्हणूनच चिडल्या असत्या.